हे गाइस, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. गाइस, तर आज मी बनवणार आहे गुलाबजामुन. गाइस, तर चला, पाकसाठी पाणी ठेवलेलं आहे. त्यानंतर 1 किलो साखर आणलं. 1 किलो टाकायचं नाही गाइस, 1 वाटी टाकायचं आहे फक्त. ठीक आहे, तर चला, हे बघा मी टाकलंय साखर. 1 वाटी साखर टाकायची, मोठी वाटी. ठीक आहे, जेवढं तुम्हाला गोड पाहिजे तेवढं. ठीक आहे, तर आज गुलाबजामुनचा बेत आहे गाइस, मस्तपैकी झटकीपाट इन्स्टंट गुलाबजामुन. तर चला, ह्याला उकळी येऊ द्या, आपण मस्तपैकी पीठ मळूया. ठीक आहे, बघा रेडीमेड पीठ आहे मस्तपैकी. तुम्हाला दाखवते तो कुठला पाकिट आहे. ठीक आहे, तर चला, ह्याच्यामध्ये काहीतरी किती 30 होतात वाटतं, बघूया आपण. ठीक आहे, तर बघा हे इन्स्टंट गुलाबजामुन 200 ग्राम्स काहीतरी आहे. तर चला, मस्तपैकी बनवूया. मस्त लागतं गाईज गुलाबजामुन, तुम्हाला दाखवते. आणि ह्याला पीठ मळायला, गुलाबजामुनचं पीठ मळायला दूध लागतं गाईज. थोडंसं दूध घ्या, अर्धा ग्लास आहे माझ्याकडे, तर अर्धा ग्लास बास होतो. तर बघा मी मळून घेते. तर चला, पाक बघूया आपण. हे बघा साखर विरघळत आहे त्याच्यामध्ये, मस्तपैकी झटकेपाट गाईज. मस्त खायचं आज गुलाबजामुन, एकच नंबर. तर थोडं थोडं टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे गाईज. ह्याच्यामध्ये काय टाकायचं नाही, सगळं असतं त्याच्यामध्ये, फक्त आपल्याला दूध घालून पीठ मळून घ्यायचं. ठीक आहे, जास्त पातळ नाही, जास्त घट नाही. बघा मी कसं केलं तसं सेम करा गाईज, एकच नंबर गाईज गुलाबजामुन. तर बघा मी मळत आहे पीठ. तर चला, ह्याला आता आपण थोडंसं हे व्हायला ठेवूया. ह्याला चांगलं ना, पिठाला थोडं मस्तपैकी झाकून ठेवूया आपण. ठीक आहे, 5 ते 10 मिनटं ठेवणार आहे गाईज. तर चला, हे बघा. तर गाईज थोडंसं हातामध्ये तेल किंवा तूप लावून अजून एकदा चांगलं मळून घ्यायचं आणि ह्याला भिजवायला ठेवायचं. म्हणजे मळून त्याच्यावर झाकण ठेवायचं गाईज 5 ते 10 मिनटं. ठीक आहे, तोपर्यंत आपण तुम्हाला दाखवते. ठीक आहे, तर चला, ह्याला झाकून असं ठेवणार आहे 5 ते 10 मिनटं मी. ठीक आहे, तोपर्यंत आपण बघूया की पाक कसा झाला. ठीक आहे, तर चला गाईज, आपण पाक बघूया. चिकट चिकट झालेला आहे गाईज मस्तपैकी. गाईज चिकट चिकट झालंय का बघूया. मस्तपैकी झालेला आहे गाईज. ह्याला अजून थोडं आटूया आपण. तर चला, ह्याच्यामध्ये काय घालायचं दाखवते तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये इलायची पावडर आणली आहे मी, आणि तुम्हाला सांगते इलायची पण आणली आहे. पण इलायची टाकते मी, पण हे इलायची पावडर आहे. कसं दिसतंय बघूया. चला, थोडंसं घेऊन टाकूया. बघा, इलायची पावडर ही अशी आहे, आणि त्याच्यामध्ये टाकायचं. ठीक आहे गाईज, मी टाकलं आहे बघा. तर ह्याला अजून थोडंसं उकळी येऊ द्या. आणि चला गाईज, तुम्हाला सांगते, हे बघा असं टाकून मस्तपैकी मिक्स करायचं आहे गाईज. मिक्स करून मस्त. तर गाईज बघा मस्तपैकी. पण हे इलायची पावडर टाकायला पाहिजेल का नाही तुम्ही कमेंट करा गाईज. पण मी टाकलेलं आहे. तसं तर इलायची कुटून टाकायचं असतं गाईज. पण तर गाईज मी इलायचीचं पावडर टाकलेला आहे. तर ते शिजू द्या, चांगलं मस्त उकळू द्या. चला, तोपर्यंत आपण छोटे छोटे गुलाबजामुनच्या आकाराचे आपण गोळे बनवूया. ठीक आहे, आता ते हे किती होतात मला माहीत नाही, पण छोटे मोठे गोळे होऊ शकतात माझ्याकडनं. तर चला बघूया किती होतात गुलाबजामुन. ठीक आहे गाईज, फर्स्ट टाइम मी करत आहे गाइस, देखते क्या रिजल्ट आता है गाइस. तो देखते रहो वीडियो एंड तक, और कमेंट ज़रूर करना गाइस. ठीक है, देखो मैं कैसे बना रही हूँ. तर चला गाइस, मस्तपैकी बनवूया. सगळे गोळे करून घेते आणि तुम्ही काउंट करा बरं किती आहेत गोळे. ठीक आहे, हे बघा, हे छुटकूसा हात गुलाबजामुन तिचे फेवरेट आहेत आणि माझे पण आहेत गाईस. तर मी तर खाणार आहे, मस्त तुम्हाला दाखवणार आहे. आणि बघा, चला, तर आपण हे सगळे गोळे करून घेऊया मस्तपैकी, आणि तेल गरम व्हायला ठेवूया. मी तुम्हाला दाखवते. आणि गोळे बघा एकच साईजचे करा, छोटे किंवा तुम्हाला जसं पाहिजे तसं. पण हे बघा, क्रॅक होत नाही अजिबात पीठ. ठीक आहे, असं क्रॅक होऊन द्यायचं नाही, व्यवस्थित मळून घ्यायचं. तर पाक बघा, पाक इज रेडी झालेला आहे. असं वाटतं अजून थोडं आटूया. तर ठीक आहे, कोई नाही. चला गाईस, आपण तेल गरम करायला ठेवूया. बघा मी ठेवलेलं आहे. तर चला, गोळे पण करून झालेले आहेत. काउंट करा गाईस किती आहेत, मी तुम्हाला एंडिंगमध्ये सांगते किती आहेत. ठीक आहे, तर ह्याला उकळी येऊ द्या मस्त, म्हणजे तेल गरम होऊ द्या. गरम झाल्यावरच टाकायचं, थंड तेलामध्ये टाकायचं नाही गाईस. चला, तर बघा तेल गरम होत आहे. तर चला, आपण गोळे सोडू. तर चला गाईस, मी गोळे सोडलेले आहेत मस्त. गोळे म्हणजे गुलाबजामुनमध्ये केवढा आहे तेवढं सोडू शकता. गुलाबजामुन आहे ते फर्स्ट टाइम. तर चला, ह्याला मस्तपैकी स्लो आचवर, एवढं पण स्लो नाही करायचं, पण व्यवस्थित ब्राउनिश करून घ्यायचं, जसं मी करत आहे बघा गाईज. एकदम झकाझट के पाटापाट गाईज. आणि कोणाला आवडले आणि कोणाचं तोंडात पाणी येते तर गाईज प्लीज या माझ्या घरी खायला, तुम्हाला खाऊ घालते. ठीक आहे, फर्स्ट टाइम ट्राय केले, मच बेटर आहे गाईज मस्तपैकी. हे बघा कसे आहेत गुलाबजामुन आपले,
खतरनाक आहेत की नाही? मला तर वाटतं बाबा एवढी मेहनत करून मी मस्त केलेत गाईज. आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की कसे झालेत आणि किती आहेत, मोजलेत का? मी तुम्हाला शेवटी सांगते किती झालेत, ठीक आहे? तर चला सगळे आपण फ्राय करून घेऊया मस्तपैकी गाईज. हे बघा किती छान ब्राउनिश झालेले. आणि मी तुम्हाला सांगते हा एक गाईज, तर ब्राऊन करून घ्यायचं, असं जास्त वाईट नाही दिसला पाहिजे, ठीक आहे? पाक इज रेडी आहे. आता ते थोडं थंड झाल्यावर पाक आणि गोळे गुलाबजामुन थंड झाल्यावर आपण एक एक सोडूया. हे बघा गाईज एकदम मस्तपैकी आपलं फर्स्ट टाईम ट्राय केलं, एकदम मस्त असं वाटतं. आता मी खाणार आहे तुमच्यासमोर. खाऊ की नको असं वाटतंय. नाही तुमच्यासमोर नाही खाणार, पण मी एक खाणार गाईज जरूर. मी खाण्याचा व्हिडिओ नाही करणार आहे माझा. तर चला सगळे आपण गुलाबजामुन सोडूया. थोडंसं वाफ येते गाईज पाकामध्ये, तर राहू द्या, काय नाही होत. चांगले ते त्या पाकामध्ये मुरतात. आपण सगळे गुलाबजामुन सोडलेले आहेत गाईज. खरं सांगा, दिल से सांगा कसे दिसतात ते गुलाबजामुन. मनापासून सांगा, मी मनापासून केलेलं आहे. ही रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे की कसं वाटतं. तर फर्स्ट टाईम ट्राय केलं आहे मी ह्याच्या अगोदर केलेलं नाही कधी गुलाबजामुन, तर फर्स्ट टाईम ट्राय केलं आहे मी गाईज. तुम्ही प्लीज मला कमेंट करून सांगा. ते इलायची पावडर घातलं म्हणून ते पाणी असं थोडं दिसतंय, पाक, ठीक आहे? आणि तुम्ही मी सजेस्ट करेल की इलायची पावडर टाकू नका, इलायची कुटूनच टाका, ठीक आहे? पूर्ण इलायचीसोबत टाकलं तर चालतं गाईज. तर ठीक आहे, चला तुम्हाला दाखवते. हे बघा गुलाबजामुन इज रेडी गाईज. वा 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 वा, क्या बात है यार. तर गाईज गुलाबजामुनची रेसिपी डन झालेली आहे. मस्त गुलाबजामुन मस्त मुरत आहेत गाईज. मुरल्यावर बघा किती मोठे मोठे गोळे झालेत गाईज. मी तर खाणार आहे. आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ गाईज. कमेंट बॉक्समध्ये सांगा गुलाबजामुन कशा